नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता चौथी आपला विषय आहे बालभारती। या विषयामध्ये आपण 15वा पाठ आनंदाचं झाड, लेखिका आहेत लीला शिंदे। आता हे आनंदाचं झाड काय आहे याबाबतची माहिती आपण घेणार आहोत। आता तुमच्या समोर हे चित्र दिसतंय। आता हे जे चित्र आहे, हे चित्र यामध्ये शेवगा आहे। या शेवग्याला शेंगा आलेल्या आहेत आणि शेवग्याचा त्याला पानं सुद्धा आहेत, पाला म्हणजे शेवग्याचा पाला। अशा प्रकारचं हे एक चित्र समोर आहे। दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा शेवग्याला शेंगा आलेल्या आहेत, त्याला फुलं दिसत आहेत, पांढऱ्या रंगाची फुलं आणि हिरवीगार पानं सुद्धा आहेत। मग आता हे शेवग्याचं जे झाड आहे याला आनंदाचं झाड म्हटलं गेलेलं आहे आणि का म्हटलंय ते आपण पाहणार आहोत। तोपर्यंत तत्पूर्वी आपण या शेवग्याविषयी माहिती जाणून घेऊया। शेवगा याचं शास्त्रीय नाव आहे मोरिंगा ऑलिफेरा आणि त्याला इंग्रजीमध्ये ड्रमस्टिक म्हणतात। आता ही मोरिंगेशिये कुळातल्या मोरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणाऱ्या जातीची वनस्पती येते। उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळणारा हा वृक्ष 10 मीटर उंचीपर्यंत वाढतो। याचे फुले, पाने तसेच शेंगांचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो आणि याला विदर्भातील झाडी प्रांतात मुंगना असं म्हणतात। असा हा शेवगा आहे। एक इंग्रजीतलं याचं नाव प्रसिद्ध आहे ड्रमस्टिक, परंतु जे शास्त्रीय नाव जे आहे ते मात्र आपल्याला माहीत नाहीचे। मोरिंगा ऑलिफेरा हे त्याचं शास्त्रीय नाव आहे। आता हा जो शेवगा आहे या शेवग्यामध्ये काही कॅल्शियम आहेत। जसं दूध आहे, या दुधाच्या 4 पट आणि मटणाच्या 800 पट कॅल्शियम यामध्ये आहे। तुरट असून चव आहे, म्हणजे तुरट आहे पण त्याची चवीचा बादशाह आहे तो। 300 विकारावर मात करणारी अशी ही वनस्पती आहे। ह्या वनस्पतीने कुपोषण सुद्धा थांबतंय। जशा शेवग्याच्या पानांची भाजी ही कुपोषण थांबवण्यासाठी अतिशय महत्त्वाची भाजी ठरते। म्हणजे एकंदरीत हा शेवगा किती महत्त्वाचा आणि किती उपयोगी आहे हे आपल्याला इथं दिसून आलेलं आहे। आता हे शेवग्याविषयी माहिती करून घेत असताना रक्तदाब नियंत्रित करणारी, आतड्याची व्रण जखमा बरी करणारी, पित्त नियंत्रित करणारी शेवग्याच्या पानांची भाजी ही सहज उपलब्ध होत असलेली रानभाजी आहे।
शेवग्याच्या पानांची भाजीचा काय काय उपयोग होतो? रक्तदाब नियंत्रित करते ती भाजी. आतड्याची उरण जखमा भरून निघतात. पित्तसुद्धा नियंत्रित करते अशी शेवग्याची भाजी आहे आणि त्याला रानभाजी असं म्हटलं गेलेलं आहे. दुसरा उपयोग काय सांगितला की बाळाच्या पाचवीला ही भाजी सटवाईला नैवेद्य म्हणून दाखवितात. तो नैवेद्य बाळाच्या आईला खायला देतात. तिसरा उपयोग आहे अंजन. शेवग्याच्या पर्णरसात मध घालून अंजन केल्यास डोळ्याचे सर्व विकार बरे होतात. चौथा उपयोग आहे डोकेदुखी. शेवग्याच्या पर्णरसात मिरे वाटून लावल्यास डोकेदुखी थांबते. पाचवा उपयोग आहे कोंडा. शेवग्याच्या पर्णरसाने मॉलिश केल्यास केसातील कोंडा जातो. सहावा उपयोग आहे पिसाळलेले जनावर चावल्यास शेवग्याच्या पर्णरस, मीठ, काळी मिरी, लसूण, हळद यांचं मिश्रण पोटात घेणे आणि ती जखमेवर लावणे. सातवा उपयोग आहे तोंड येणे, गळ्याची सूज, वांती, खरूज यासाठी सुद्धा तो शेवगा उपयोगी आहे. शेवग्याच्या पर्णरस चोळणे म्हणजे पानांचा रस चोळणे, गुळण्या करणे, पिणे हे सर्वोत्तम. नसल्यास शेवग्याच्या पर्ण चूर्ण खाल्ली अथवा दररोजच्या भाजीत मिसळली तरी चालेल. म्हणजे पानाची जी चूर्ण असते ती जरी खाली तरी चालते किंवा दररोजच्या भाजीमध्ये मिसळली तरी चालते. तर अशा प्रकारे या शेवग्यांचे काही उपयोगसुद्धा आपल्याला दिलेले आहेत. अतिशय महत्त्वाचा शेवगा आहे. जेवल्यावर धाप लागणे. आणखी काय उपयोग आहे? जेवल्यावर धाप लागणे, पोटात गॅस धरणे, डोकेदुखी, डोळ्यांचे विकार, तोंडाची चव जाणे, कुपोषण आदी विकारावर शेवग्याच्या पर्णरसाचे पावडरचे पोषण मूल्य अनन्यसाधारण आहे. म्हणजे शेवग्याच्या पानांचा रस हा अतिशय महत्त्वाचा आहे किंवा पावडरसुद्धा उपयोगी आहे त्यासाठी. वायुगोळा. पोटातील वा स्नायूंचा वायुगोळ्यावर शेवग्याच्या पर्णरसात खडी साखर मिसळून खाणे फायदेशीर असते. आणखी पुढचा उपयोग आहे पोटातील जखमा, व्रण, शारीरिक थकवा, हाडांची कमजोरी, कृमी आदी विकारावर शेवग्याच्या पर्ण भाजीला तोड नाही. म्हणजे बघा की आपल्या पोटातल्या जखमांसाठी हा शेवग्याच्या भाजी अतिशय उपयोगी आहे. आपल्याला थकवा येत असेल त्यासाठी सुद्धा ती भाजी उपयोगीची आहे. हाडं कमजोर झाली असतील तर त्यासाठी सुद्धा ती भाजी उपयोगाची आहे. आणि जंत झाली असेल, कृमी झाली असेल तरी सुद्धा या शेवग्याची भाजी ही उपयोगी असते. तर असा हा गुणकारी शेवगा आहे. आयुर्वेदामध्ये 300 रोगावर शेवग्याने उपचार केले जाऊ शकतात असं सांगण्यात आलेलं आहे. शेवग्यात कार्बोहायड्रेट आहेत, प्रोटीन आहेत, कॅल्शियम आहेत, पोटॅशियम आहेत, आयर्न, मॅग्नेशियम आहेत, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात आढळून येते. म्हणजे शेवग्यामध्ये किती जीवनसत्व आहे हे आपण पाहतोय की कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात आहे. शेवग्याच्या पानांची भाजी करतात, लोणच्यात, सॅलडमध्ये, सूप करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करतात. असा हा गुणकारी शेवगा आहे. पचनक्रियेशी संबंधित आजार शेवगा सेवनाने नष्ट होतात. जर आपल्याला पचनक्रिया आपली बिघडलेली असेल तर शेवग्याची भाजी खाल्ली तर आपली क्रियेमध्ये सुधार होऊ शकतो. कावीळ या आजारामध्ये शेवग्याच्या पानांचा ताजा रस, 1 चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र करून जर पिलं तर कावीळसुद्धा नाहीशी होऊ शकते. तर अशा प्रकारे या शेवग्याचे उपयोग आहेत. म्हणजे गुणकारी हा शेवगा किती आहे हे आपण पाहतोय. हा शेवगा उपयोगी कसा आहे हे पाहत असताना शेवग्याच्या कोवळ्या पानांच्या भाजीने आतड्यांना उत्तेजना मिळून पोट साफ होते. त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी भाजीचा उपयोग होतो. शेवग्याच्या पानात पिट्रिगोस्पेरिन नावाचे कार्यकारी तत्व असतं. ते जीवाणू प्रतिबंधक कार्य करतं. त्यामुळे आतड्यातील व्रणास कारणीभूत असणाऱ्या एच. पायलोरी या जीवाणूवर ते प्रभावी ठरतं.
आणि आतड्यातील व्रण भरून येण्यास मदत होत असते. त्याचबरोबर हाडे ठिसूळ होणे, वजन जास्त वाढणे, आळस आदी लक्षणे जर दिसू लागली तर शेवग्याची भाजी ही खावी. म्हणजे अशा प्रकारे ही सर्व लक्षणं या शेवग्याच्या भाजीने कमी होऊ शकतात. म्हणजे शेवगा किती उपयोगी आहे हे आपण पाहतोय. शारीरिक आणि मानसिक थकवा जर आला तर, जडपणा आला तर या भाजीने कमी होत असतो. शेवग्याचा पाला रक्तवर्धक आहे आणि हाडांना बळकटी देणारा आहे. म्हणून शेवग्याच्या पाल्याची भाजी आपण खाणं अतिशय गरजेचं आहे. या सर्व प्रकारच्या नेत्ररोगांमध्ये शेवग्याच्या पानांची भाजीसुद्धा लाभदायक आहे. म्हणजे आपल्याला जर डोळ्याचे काही विकार असतील तर त्यालासुद्धा ही शेवग्याची भाजी उपयोगी असते. शेवग्यांच्या फुलांची भाजी ही संधिवातासाठी चांगली आहे. म्हणजे पहा, पानांचा तर उपयोग होतोच, पण शेवग्याची जी फुलं असतात तीसुद्धा संधिवातासाठी अतिशय चांगली असतात. शेंगाची भाजीसुद्धा स्नायूगत, संधिवातासाठी तसेच कृमीनाशक आहे. आणि शेंगा ज्या आहेत त्या शेंगांची सुद्धा भाजी ही आपल्या स्नायूंसाठी आणि संधिवातासाठी, त्याचबरोबर कृमीनाशक आहे. आणि म्हणून हा शेवगा कसा उपयोगी आहे हे आपण पाहतोय. आता ही भाजी कशी करावी? इथे पानं दिलेली तुमच्यासमोर शेवग्याची पानं दिसत आहेत. ही भाजी कशी करायची आहे? तर शेवग्याचा पाला स्वच्छ धुवून निथळून घ्यायचा आहे. नंतर पानं चिरून घ्यायची आहे. मूग डाळ 1 तास आधी भिजत ठेवायची आहे. नंतर निथळून घ्यावी. जिरे, हिरव्या मिरच्या, लसूण वाटून घ्यायचा आहे. फोडणी करून वरील सर्व पदार्थ घालून खमंग परतल्यावर त्यात डाळ घालावी आणि परतावी. परतल्यानंतर त्यामध्ये भाजी घालायची आहे. मीठ घालून झाकण ठेवून मोकळी शिजू द्यायची आहे. शेवग्याचा पाला काहीसा तुरट आणि कडवट चवीचा असतो. आता हा जो पाला आहे हा थोडासा कडवट पण लागेल आणि तुरट पण लागेल, परंतु उपयोगी किती आहे हे आपण जाणून घ्यायचं आहे. कारण त्याचा उपयोग हा फार महत्त्वाचा उपयोग आहे. मात्र भाजी केल्यानंतर तो खूप चविष्ट लागतो. शेवग्याच्या पानांची सुकी भाजी, पातळ भाजी, वड्या, भजी, टिकिया, सूप, झुणका, थालीपीठ, शेवगा पुलाव, शेवगा फुलांची भाजी, फुलांची भरीत, शेंगेची रसभाजी, पानांची कढी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या या केल्या जातात. म्हणजे हा जो शेवगा आहे हा शेवगा गुणकारी आहे. आपल्या रोजच्या जेवणामध्ये सुद्धा तो उपयोगी आहे. म्हणजे किती उपयोग दिलेले किती भाज्या बनतात या शेवग्याच्या आपण पाहतोय की त्याचं आपल्याला जवळजवळ म्हणजे सुकी पानांची भाजी बनते, पातळ भाजी बनते, शेवग्याच्या पानाच्या वड्या करता येतात, भजी करता येतात, टिकिया करता येतात, सूपसुद्धा बनवलं जातं. नंतर झुणकासुद्धा केला जातो, थालीपीठ, शेवगा पुलाव, शेवगा फुलांची भाजी, फुलांची भरीत, शेंगेची रसभाजी आणि पानांची कढी अशा अनेक प्रकारच्या भाज्या या शेवग्याच्या पानांपासून केल्या जातात. आणि म्हणून शेवग्याचा पाला ही पानं अतिशय उपयोगी आहेत. आणि जरी ती तुरट आणि कडवट असली परंतु आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी नक्कीच तो शेवगा चांगला आहे. आता इथे तुमच्यासमोर ही शेवग्याची काही फुलं दिसत आहेत. पांढऱ्या रंगाची फुलंसुद्धा दाखवलेली आहेत. आता आणखीन काय उपयोग होतो? वाळलेल्या शेवग्याच्या बियांचं चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरलेलं जातं. आता शेवग्याच्या शेंगा वाळून जातात, परंतु त्या जर वाळल्या तर त्याच्या बिया ज्या आहेत त्याची पावडर जर केली, म्हणजे चूर्ण पावडर जर केली तर त्याचा उपयोग पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरतात. तसेच शेवग्याच्या बियांपासून निघणारं तेल म्हणजे बेनाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच घड्याळामध्ये वंगण म्हणून वापरतात. म्हणजे शेवग्याची शेंगा ज्या बिया आहेत त्यातसुद्धा किती उपयोगी आहेत हे आपल्याला दिसतं. या तेलाचा उपयोग अत्तरामध्ये केला जातो. शेवग्याच्या पानामध्ये ब जीवनसत्व असतं. हे तत्व विपुल प्रमाणामध्ये आढळतं आणि त्यामुळे तोंड येणे या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन हे लाभदायक आहे. म्हणजे तोंड येणे हा जर नेहमी सारखं होत असेल
तर शेवग्याची भाजी खा, शेवग्याची शेंगा खा, ते अतिशय फायद्याचं आहे आणि त्यामुळे तोंड येणे हा आजार तुमचा निघून जाऊ शकतो, दूर होऊ शकतो. तुमचं पचनसुद्धा सुधारू शकतं, असा हा शेवगा आहे. शेवग्याची मुळं ही जंतनाशक असतात. शेवग्याची पानं आरोग्यवर्धक आहेत. तर असा हा गुणकारी शेवगा आहे. मग आता त्याला आनंदाचं झाड म्हणतात. आनंदाचं झाड का म्हणायचं आहे या शेवग्याला? तर त्या पाठाचं आता आपण वाचन करणार आहोत. आता तुम्हाला ही माहिती सांगितली शेवग्याची, की शेवग्याचा इतिहास जो आहे तो थोडक्यात सांगण्यात आलेला आहे. शेवगा हा कसा आहे, शेवग्याचा उपयोग काय होतो, शेवग्याच्या पानांचा उपयोग काय होतो, शेवग्याच्या शेंगांचा उपयोग काय होतो, फुलांचा उपयोग काय होतो, हे आता पण सांगितलं. आणि शेवगा किती गुणकारी हेही सांगितलं. परंतु ते आनंदाचं झाड आहे. या पाठाचं आपण आता वाचन करूया. आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती. झाड जोमानं उंच उंच वाढत होतं. नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती. काही फांद्यांना मोहर फुलला होता. पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोसच्या घोस झाडावर लोंबत होते. हिरव्यागार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता. आमचा शेवगा खूप छान बहरला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडल्याशिवाय राहत नव्हती. एके दिवशी आमच्या घरी शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या, दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात, हे झाड तुम्ही तोडून टाका. म्हणजे बघा की एवढा चांगला शेवगा आहे, ते शेवग्याला सुंदर फुलं आलेली आहेत, पालवी फुटलेली आहेत, मोठं झाड उंच झालेलं आहेत, पांढऱ्या रंगाची फुलं आलेली आहेत, फुलांचे घोसच्या घोस आलेले आहेत. आणि शेजारच्या काकूने हे झाड तुम्ही तोडून टाका. मग यावर काय प्रतिक्रिया द्यायची? अतिशय महत्त्वाचा भाग ह्या की का महत्त्वाचा आहे, म्हणजे शेजारच्या काकूने सांगितल्याबरोबर की दारात कधी शेवगा लावू नये, भांडणं होतात, पण का, कारण काय? खरंच त्या शेवग्याने भांडणं होतात का, हे आपण जाणूनच घ्यायला पाहिजे. इतकं सुंदर झाड आणि तोडून टाका. मला जरा त्या काकूंचा रागच आला. मी काही म्हणायच्या आतच आई म्हणाली, झाडं ती सगळी सारखीच, उलट झाडं किती परोपकारी असतात, ती का बरं आपल्यात भांडणं लावतील? आपण माणसंच असा विचार करतो. झाडं तर आपल्याला फळं देतात, फुलं देतात, सावली देतात, पक्ष्यांना घरं देतात, आधार देतात. मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही. आणि त्या काकूला उत्तर दिलंय की ही झाडं काय काय देतात आपल्याला, फुलं देतात, फळं देतात, पक्ष्यांना घरं देतात. आणि ही झाडं काय तोडण्यासाठी लावली नाही, जोपासण्यासाठी लावली. त्यावर पक्षी येऊन बसतात, किती सुंदर दिसतं ते. तर अशा प्रकारे काकू म्हणाल्या, अहो शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही? आई म्हणाली, नेवदेत नेल्या तर खाण्याचीच वस्तू आहे ती. झाडांना त्या शेंगा फक्त आमच्यासाठीच नाही लागल्या. झाडाला शेंगा असेपर्यंत लोकांचं लक्ष झाडाकडे जाणारच. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यावर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. आमचा शेवगा म्हणजे माझ्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा. या शेवग्यामुळेच मला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली. त्या पक्ष्यांचे विविध आकार, देखणे, मोहक रंग, लयदार लकबी, गोड आवाज, त्यांच्या मजेदार हालचाली, त्यांची दिनचर्या इत्यादी कळली. म्हणजे काकूने जरी सांगितलं, पण काकूने आता उलटं सांगितलं की लोक शेंगा तोडून नेतील, मग तुम्ही त्यांच्याबरोबर भांडणार नाही का? असं. मग त्यावेळेला लेखिकेची आई म्हणते की नेल्या तर नेऊ द्या, कारण त्या खाण्यासाठीच आहे शेंगा. आणि जोपर्यंत झाडाला शेंगा आहे तोपर्यंत लोकांचं लक्ष जाणारच आहे. शिवाय ते जे झाड आहे त्या झाडावर रंगीबेरंगी पक्षी येऊन बसतात, त्यांचा जसा मेळा भरलेला असतो. म्हणजे आमच्यासाठी हा जो शेवगा आहे, हा शेवगा म्हणजे एक प्रकारचा निसर्ग आहे असं वाटतं. कारण त्यामुळे अनेक प्रकारच्या पक्ष्यांची ओळख झालेली आहे, त्यांचा गोड आवाज ऐकायला मिळतो. तर असंही सांगितलं गेलं आहे. आमच्या शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसावर
रुंजी घालत गुंजारो करणाऱ्या जांभळट काळ्या टपोऱ्या भुंग्याची व माझी भेट झाली. फुलामधला मध पिऊन फुलाभोवती नाचणाऱ्या मधमाशा मी पाहिल्या शेवग्यामुळे. अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ फुलचुंख्यांची झुंबड मला दिसली. मधानं गच्च भरलेल्या पालफुलातून हवेत अलगत मध चोखण्याची कला पाहावी ती फुलचुख्यांची. इटुकला बोटभर फुलचुख्या असतो, मात्र कसरतपटू एरवी मला कधीच दिसला नसता. फक्त आवाजच ऐकून होते. तो तांबट पक्षी मनमुरादपणे मान खाली वर करत होता. अगदी एकाग्रतेने तुकतुक आवाजाचा टणत्कार करताना मला चक्क दिसला. भर उन्हात शेवग्यांच्या उंच उंच फांदीच्या शेंड्यावर कोकिळ पक्षी शांतपणे झुलताना मी पाहिला. छोटे छोटे हिरव्या राघूचे थवेच्या थवे वलगत उडत उडत हवेत तरंगत कधी किडे तर कधी पराग केशरांचा फन्ना उडवताना पाहिलं. म्हणजे कितीतरी पक्षी, फुलपाखरे, भुंगे त्या ठिकाणी त्या शेवग्यामुळे येतात आणि त्यांची भेट झाली असं लेखिका म्हणते की जे मला दिसणार नव्हतं ते आमच्या शेवग्यामुळे मला दिसलेलं आहे. की जो फुलामधला मध चोखण्याचं काम करतो तो सुद्धा फुलचुख्या मला दिसला. म्हणजे तो किती कसरतपटू आहे हे सुद्धा त्यातून मला जाणवलं. आणि तांबट पक्षी मात्र खालीवर मान करत होता तेही सुद्धा पाहिलं. अशा प्रकारे एकंदरीत हा शेवगा म्हणजे एक प्रकारचा निसर्ग आहे. तो आनंद देतो आम्हाला आणि म्हणून ते आनंदाचं झाड आहे असं सांगितलं गेलं आहे. राघू हवेत तरंगत शिकार करण्यात अगदीच पटाईत. सर्व ऋतूमध्ये विविध पशु पक्षी कीटक किड्यांचं आमचा शेवगा हे माहेर बनलं होतं. वाळलेल्या शेंगाच्या बियांच्या मेजवानीसाठी पोपटांची नियमित हजेरी लागे. पोपटांचा हिरवागार रंग, लांब सडक शेपुटा, नखरेबाज हालचाल मी अगदी जवळून पाहिली. बुलबुल पक्ष्याच्या सुरेल ताना मी आमच्या शेवग्यामुळेच ऐकू शकले. चिमण्यांची अखंड चिवचिव आणि साळुंकीची एकसारखी किलबिल अगदी कान किट्ट करणारी मी जवळून ऐकली. हिवाळ्यात तर खंड्या नियमित हजेरी लावू लागला. एरवी मी खंड्याला चित्रातच पाहिलं होतं. खंड्याचा तो देखणा मोरपंखी निळारंग अनुरूप बागदार मोठी चोच, त्याची एकाग्रता आणि किलबिल आवाज करत सुळकी मारण्याची कला मला दाखवली ती शेवग्यानं. म्हणजे या पाठामध्ये प्रत्येक पक्ष्यांचे आवाज, त्यांचं वर्णन हे अतिशय लेखिकेने बारकाईने केलेलं आहे. ती कसे साळुंक्या किलबिल करतात. खंड्या पक्षीसुद्धा पाहिलेला आहे. मोरपंखी निळा रंग खंड्याचा अगदी आणि बागदार चोच. त्यामुळे हे सगळं हा जो निसर्ग आहे हा निसर्ग त्या शेवग्याच्या झाडामध्येच दिसत होता. वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगळी रूपं घेत आमचा शेवगा उभा आहे. आणि विचार केला तर आपण शेवग्याला 2 वेळा बहर येत असतो. म्हणून वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा शेवगा उभा आहे. माझा तो आवडता मित्र आहे. मी त्याची खूप निगा राखते. तो अजबखाना आहे. त्यानं मला किती सुंदर पक्षी किडे कीटकांची ओळख करून दिली आहे. त्यानं माझं मनोरंजन तर केलंच, पण ज्ञानही दिलं, आनंदही दिला. शेवग्याची पानं मला खूप खूप आवडतात. किती सुरेख झिरमिर हिरवीगार पानं, शेवग्याचा फुलोरा पांढरा शुभ्र रंग हा पक्ष्यांप्रमाणे माणसाचंही मन मोहित करतो. आपल्या हिरव्या रंगानं तो माझं मन प्रसन्न करतो. रोज नवीन उत्साह माझ्यात निर्माण करतो. त्याच्या खांद्यावर पक्ष्यांचा उत्साह भरलेला असतो. हा पठ्ठा शेवगा आनंदानं झुलत झुलत त्यांना साथ घालत असतो. आणि या आनंद उत्सवात मीही सहभागी होते आणि नाचू लागते, गाऊ लागते. असं लेखिका लीला शिंदे सांगतात की त्यांनी या शेवग्याच्या झाडाचा एक वेगळाच आनंद या ठिकाणी सांगितलेला आहे. किती सुंदर असा हा आनंद त्यांनी या पाठामध्ये व्यक्त केलेला आहे. की शेवग्याचं प्रत्येक म्हणजे त्या ठिकाणी येणारा जो काही पक्षी आहे त्याचं वर्णन अतिशय मजेशीर केलेलं आहे. आणि एक प्रकारचा उत्सवच असतो तो. त्या उत्सवामध्ये ते नाचू लागतात आणि गाऊ लागतात. आता या पाठामध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत. जसा फुलोरा, फुलांचा बहर, रुंजी घालणे, भोवती फिरणे, मनमुरादपणे, मनसोक्तपणे, फन्ना उडवणे, खाऊन टाकणे. इथं तुमच्यासमोर शेवग्याच्या शेंगांची चित्र दाखवली गेली आहेत. पानं किती हिरवीगार छानपैकी दिलेली दिसत आहेत. ती फुलंसुद्धा आहेत.
आता तुम्हाला काही प्रश्न दिले जात आहेत. प्रश्न असे आहेत: शेवग्याला इंग्रजीत काय म्हणतात? शेवग्याला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? शेवगा कोणत्या प्रदेशात आढळतो? शेवग्यामध्ये किती पट कॅल्शियम असते? शेवगा उपयोगी कसा आहे? या संदर्भात बरीचशी माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे की शेवग्याला इंग्रजीत काय म्हणतात, शास्त्रीय भाषेत काय म्हणतात, तो कोणत्या प्रदेशात असतो, जास्त आढळतो, आणि किती पट कॅल्शियम असतं, आणि शेवगा उपयोगी कसा आहे, या सर्व माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. पुन्हा तो व्हिडिओ जरा तुम्ही बारकाईने पाहू शकता आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहे. आता एक शेवटचा प्रश्न आहे: दारात कधीही शेवगा लावू नये असं का म्हणतात? खरं म्हणजे शेवग्याला जरी काही अशुभ मानलं गेलेल्या लोकांनी, वास्तविक पाहता मगाशी त्या काकोनी उलटं सांगितलं गेलं की शेवग्याच्या शेंगा तोडल्यामुळे तुम्ही त्यांच्या लोकांबरोबर भांडणार, हेही तितकंच खरं आहे. परंतु शेवग्याचं झाड जे आहे ते ठिसूळ असतं. लहान मुलं असतील समजा, तर त्या शेवग्याच्या झाडावर चढली तर ती फांदी तुटेल, मूल पडेल, अशी एक भीतीसुद्धा असते. आणि दारात जर झाड असेल तर कोणी त्या झाडावर चढू शकतं, व इव्हन त्या शेंगा तोडण्यासाठी सुद्धा. म्हणजे एकंदरीत या झाडाला जरी म्हटलं की दारामध्ये शेवग्याचं झाड लावू नये, पण त्याची जी कारणं आहेत, ही कारणं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. असं त्याला अशुभ अशा प्रकारचं कोणतंही कारण नाही, फक्त ते झाड ठिसूळ आहे आणि त्यामुळे काही धोकाही होऊ शकतो, म्हणून ते झाड लावू नये असं म्हणतात. परंतु जरी दाराच्या समोर लावला आणि बाजूला लावायला काही हरकत नाही, कारण शेवगा हा अतिशय उपयोगी आहे, हे आपण पाहिलेलं आहे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.